एमआयएमचे हरीश कुरेशीसह 4 जणांवर बनावट दस्तऐवजाच्या आधारे जागा विक्री करून 10 लाखाची फसवणूक एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बनावट दस्तावेज तयार करून परस्पर जागा विक्री करून तब्बल 10 लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी 4 जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी वैभवी गुंडू पाकणकर, वय वर्ष 69, राहणार फ्लॅट नंबर 8, भाग्योदय सोसायटी, उजनी कॉलनी जवळ, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फातिमा इब्राहिम शेख, राहणार 17, भारत सोसायटी, अलिप चौक, चाकूर, मोहम्मद हरीस मोहम्मद मुसा कुरेशी, राहणार 283, प्लॉट नंबर 17, श्रास्तीनगर, सोलापूर, अल्ताफ हुसेन मोहम्मद गौस शेख, राहणार 112, ब्रह्मदेवनगर, होडगी रोड, सोलापूर, जयश्री बेजरेपे, राहणार 122, ब्रह्मदेवनगर, होडगी रोड, सोलापूर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 318(1), 4, 336(1), 338, 340(2), 35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जानेवारी 2020 ते आजपर्यंतच्या कालावधीत मौजे मंजरेवाडी तालुका उत्तर सोलापूर येथील सर्वे नंबर 253/1 ब, नवीन सर्वे नंबर 65/1 मधील सत्यसाई नगर फ्लॅट नंबर 349 आणि फ्लॅट नंबर 361 या जागांचे बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले। आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी फ्लॅट नंबर 349 चे तर आरोपी क्रमांक 3, 4 यांनी फ्लॅट नंबर 361 चे बनावट दस्तऐवज तयार केले। त्या बनावट कागदपत्राच्या आधारे फिर्यादीच्या मालकीच्या या जागा परस्पर विक्री करून त्यांची सुमारे 10 लाख रुपयाची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाडवे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।